घटना आहे भंडारा जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू वाहतूकदारामध्ये घबराट। जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जवाहरनगर पोलीस स्टेशन परिसरातील गोपेवाडा नेहरूवाणी कॉम्प्लेक्स मध्ये मोठी संयुक्त कारवाई केली, ज्यामुळे भंडारा जिल्ह्यातील वाळू माफिया मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्ह्यातील महसूल विभाग आणि पोलीस विभागाने स्वतः कारवाई केली। अवैध वाळू माफियांच्या 8 टिप्परवर कारवाई करण्यात आली आणि त्याच्याकडून 3 कोटी 24 लाख रुपयांचा माल ही जप्त करण्यात आला आहे। आणि परवान्याशिवाय अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आल्यावर चालक आणि मालकाविरुद्ध जवाहरनगर पोलीस स्टेशन मध्ये कलम 303-2-49-3-5 IPC 2023 कलम 48-7-8 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 7-9-15 पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा अधिकारी भंडारा डॉक्टर संजय कोलते व पोलीस अधीक्षक नूरुल हसन सर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी, जवाहरनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार भीमाजी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागलोटे, पोलीस अंमलदार जवाहरनगर यांच्या सर्व टीमने केली असून भंडारा जिल्ह्यात कारवाईचे स्थानीय जनता प्रशंसा व कौतुक करत आहे। स्पीड न्यूज भारत।